पद असो नसो, आता माझी मंत्री मला लय मोठं वाटत मंत्री पद गेल्यावर काय उलट लय प्रसिद्धी मिळाली. कधी कधी काही गोष्टी काही जण एखाद्याचं वाईट करायला गेला तेवढ्या दिवस संकट सहन केलं, पण त्या वाईट करणाऱ्यांनी माझं हे लक्षात आलं नाही, शेवटी नियतीला काय मान्य असत. आपली जर साफ मन असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते. मी हे कायम म्हणतो, जेवढं बदनाम करायचा प्रत्येकाला त्याच्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वराने लोकप्रिय मंत्री नसतात. आणि एक लक्षात घ्या, शेवटी ग्रामपंचायतीची निवडणूक असो, गावातल्या आपल्या सहकार्याची गावची निवडणूक सुद्धा कधी आपण हलक्यात घेतली नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा आपण या ठिकाणी हलक्यात घेणार नाही. माझी आणि ताईंची आता महायुतीचं सरकार एकच आहे. याबाबत एकदा चर्चा झालेली आहे आणि मला खात्री आहे, मला विश्वास या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस युती करून निवडणूक लढेल याचा मला विश्वास आहे. आणखी पूर्ण चर्चा होणं बाकी आहे. त्यामुळे आपण तसे निश्चित जी इच्छुक आहे उमेदवारी मिळेल. या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दिला हा विजय सुद्धा आपल्याला साजरा करता. महाराष्ट्रात सत्ता मंत्री म्हणून शपथ घेतली, मिळालेल्या त्या मंत्री पदाचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला नाही. जी संकट चालू झाली ही निर्मित संकट आहे. अचानक आलेली संकट आहे आणि घडवून आणलेली संकट आहे. आणि घडवून आणलेल्या संकटामधून बाहेर पडायचं काम फार अवघड असतं. मला आठवतं सलग 250 दिवस एका घटनेचा ज्यात माझा काय अर्थार्थी संबंध नाही, 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझं ट्रायल चालू होतं. मी कुठल्याही माध्यमाला बोलत नव्हतो, मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही. त्या 250 दिवसात दोनदा मरता वाचलो. दोन वेळेस मेंदूच्या शेवटी आज मी तुमच्या समोर आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं